नमस्कार, पल्लवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत श्रावण महिना स्पेशल उपवासाचे डिंक लाडू। उपवासाचे डिंक लाडू बनवण्यासाठी 400 ग्रॅम खोबरे घ्यायचे आहे, 400 ग्रॅम खारीक घ्यायचे आहे, 30 बदाम कट करून घ्यायचे आहेत व 30 काजू कट करून घ्यायचे आहेत आणि 300 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीने गूळ कमी किंवा जास्त घेऊ शकता। 2 वाट्या गूळ घेतलेला आहे मी इथे। 20-25 पिस्ता बारीक कट करून घ्यायचा आहे व 20-25 मनुका घ्यायचा आहेत आणि 100 ग्रॅम डिंक घ्यायचा आहे आणि 1 वाटी तूप घ्यायचे आहे। गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 पातेले खोबरे ओतायचे आहे आणि खोबरे मध्यम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। खोबरे एकदम ओतून भाजायचे नाही, कारण का नंतर ते हलवता येणार नाही। त्याच्यामुळे सुरुवातीला आधी 1 पातेलेच खोबरे ओतून भाजून घ्यायचे आहे व नंतर राहिलेले खोबरे ओतून भाजून घ्यायचे आहे। खोबरे भाजत असताना सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे खोबरे करपणार नाही व गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे आपले खोबरे चांगले भाजले जाते। खोबरे भाजण्यासाठी साधारणतः 5 ते 7 मिनिटे लागू शकतात। सुरुवातीला मी इथे 1 पातेले खोबरे ओतून भाजत आहे, राहिलेले अर्धे पातेले खोबरे नंतर भाजायचे आहे। खोबऱ्याला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। इथे आपले खोबरे भाजून झालेले आहे। राहिलेले खोबरेही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। एका ताटामध्ये काढून नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्ध्या वाटीच्या वर तूप ओतायचे आहे व थोडा थोडा करून डिंक टाकून घ्यायचा आहे आणि डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळतानाही आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे। डिंक थोडाच टाकून तळायचा आहे। जास्त डिंक टाकला तर तो नीट तळला जाणार नाही, आतून तो कच्चाच लागेल। त्याच्यामुळे थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे। 100 ग्रॅम डिंक आपल्याला 2 ते 3 वेळेस तळून घ्यावा लागेल। ते आपला डिंक तळून झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये 1 वाटी खारीक टाकून चांगली आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायची आहे। खारीक 2 वाट्या होती, त्याच्यातील 1 वाटीच खारीक आधी टाकून भाजून घ्यायची आहे व राहिलेली 1 वाटी खारीक नंतर टाकून भाजायची आहे। त्याच्यामुळे खारीक चांगली भाजली जाते। एकदम जर जास्त खारीक झाली तर ती चांगली भाजली जाणार नाही, त्याच्यामुळे खारीक 2 वेळेस आपल्याला भाजून घ्यायची आहे। खारकीलाही हलकासा गुलाबी कलर येतो आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली खारीक भाजून होईल। खारकेला जास्त वेळ लागणार नाही भाजण्यासाठी, खारीक लवकर भाजली जाते। मी इथे जेवढे खोबरे घेतले आहे तेवढीच खारीक पण घेतलेली आहे, म्हणजे 400 ग्रॅम खोबरे व 400 ग्रॅम खारीक घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। 500 ग्रॅम खोबऱ्यासाठी 400 ग्रॅम खारीक घेतली तरीही चालेल। जर खारीक कमी टाकायची असेल तर आपल्याला गूळ जास्त टाकावा लागेल, त्याच्यामुळे लाडू गोड होतील। इथे मी उपवासाचे डिंक लाडू बनवत आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये खसखस किंवा विलायचीही टाकत नाही। तुम्ही जर उपवासाचे डिंक लाडू बनवत नसाल तर तुम्ही खसखस व विलायची टाकू शकता। आपली खारीक तळून झालेली आहे। आता राहिलेले तूप ओतून त्याच्यामध्ये कट केलेले बदाम टाकायचे आहे व बदाम 1 मिनिटे मध्यम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे व 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये काजू टाकायचा आहे। बदामाला जास्त वेळ भाजण्यासाठी लागतो, त्याच्यामुळे बदाम आधी टाकायचे आहेत व काजू नंतर टाकून ते 2 मिनिटे चांगले भाजून घ्यायचे आहेत व 1-2 मिनिटांनी त्याच्यामध्ये पिस्ता टाकायचा आहे। काजूला व बदामाला चांगला कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये पिस्ता टाकू। पिस्ता टाकल्यावर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये मनुके टाकायचे आहेत। मनुका टाकल्यानंतर मनुका चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत व गॅस बंद करायचा आहे। मनुका टाकले की लगेच तुपामध्ये मिक्स करून गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मनुका फुलून जास्त होतात। डिंक एका पाटीमध्ये ओतून तो मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले लाडू चांगले दाणेदार होतात। मिक्सरमध्ये डिंक बारीक केल्याने तो जास्त बारीक होऊन जातो व लाडू चिकट होतात, त्याच्यामुळे आपण इथे मॅशरने डिंक चांगला मॅश करून घेत आहोत। 4 ते 5 मिनिटांमध्ये डिंक चांगला मॅश होतो। 4-5 मिनिटांनी आपण
खारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. खारीक थोडी जाडसरच ठेवायची आहे, कारण आपल्याला अजून एकदा सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे आता मोठे ठेवायचे आहे. खोबरे व ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचे आहे. मी येथे निम्मे ड्रायफ्रूट टाकत आहे व राहिलेले निम्मे लाडू बांधताना टाकणार आहे. एका पाटीमध्ये खारीक, खोबरे व बारीक केलेलं डिंक आणि 2 वाट्या गूळ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर ते मिक्सरमधून अजून एकदा थोडेसे जाडसर फिरवून घ्यायचे आहे. अर्ध्या मिनिटासाठीच मिक्सरमध्ये टाकून लगेच बारीक करून मिक्सर बंद करायचा आहे, म्हणजे तर बारीक होणार नाही. वरून ठेवलेले ड्रायफ्रूट टाकून मिक्स करायचे आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने लाडू बारीक किंवा मोठे बांधू शकता. ते मी मीडियम साईजचे लाडू बांधत आहे. इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे. आता तो लाडू डिशमध्ये ठेवू आणि दुसरा लाडू बांधून घेऊ. मी पाहू शकता आपले लाडू खूप छान बनून तयार झालेले आहेत. आपला दुसराही लाडू बांधून झालेला आहे. आता आपण तो लाडू डिशमध्ये ठेवू. श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात. तुम्ही उपवासाला अशा प्रकारे पौष्टिक डिंक लाडू बनवू शकता. तयार आहेत आपले श्रावण महिना स्पेशल उपवासाचे डिंक लाडू. धन्यवाद.